नमस्कार मित्रांनो, मी स्वाती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक GDS पदांसाठी 2025 साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 25,200 पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षेशिवाय केवळ मेरिटच्या आधारावर होणार आहे. आज आपण ग्रामीण डाक सेवक GDS भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या भरतीसाठी कोण पात्र आहेत, अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा काय आहेत हे जाणून घेऊया. GDS भरती म्हणजे काय? GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक, ज्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या विविध पदांसाठी भरती केली जाते. ही पदे ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसची कामे नीट आणि वेळेत करण्यासाठी असतात. GDS भरतीसाठी पात्रता काय आहे? शैक्षणिक पात्रता 10वी पास असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे असायला हवे. इतर पात्रता संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल. अधिकृत वेबसाईट www.indiapostgdsonline.gov.in. भरती प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे म्हणजेच 10वीच्या टक्केवारीच्या आधारे निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. अर्ज फी GDS भरती 2025 सामान्य प्रवर्गासाठी जनरल कॅटेगरी अर्ज शुल्क 100 रुपये आहे आणि SC, ST, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. अर्ज शुल्क अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागेल. महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख 3 मार्च 2025 आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2025 राहील. तर मित्रांनो, ही होती GDS भरती 2025 बद्दलची सविस्तर माहिती. तुम्हाला जर याबाबत आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.